इकडे पालघर जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला असतानाच ग्रामीण भागासह वसई विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। नालासोपाऱ्यातील तुळींज आणि अलायन्स हॉस्पिटल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेक सोसायट्या आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। भारतीय हवामानशास्त्र विभागानं पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला। तिकडे वसई विरार शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वसई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती झालाय। शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले, त्यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवण्याची वेळ आलेली आहे। रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय, अनेक वाहन रस्त्यात अडकून पडली आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांसह महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही फटका बसतोय। साइडला हो, साइडला हो। वसई विरार शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत आणि त्यामुळं रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। काही ज्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्या अनेक ठिकाणी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्ते पूर्णपणे जलमय असल्यामुळं या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी या ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिलेल्या आहेत। नेमका काय प्रश्न आहे तो आपण त्यांना विचारू। काका, काय आहे तुमच्या गाड्या थांबलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी? हा, आम्ही जिथपर्यंत रोड खाली होता ना तिथपर्यंत आम्ही फेरे मारले, पण आता ते दृष्टीमध्ये कसा पाऊस भरपूर वाढलाय त्याच्यामुळे कसं गाड्या थांबून ठेवल्या। ते कुठे कुठे प्रमुख सगळे रस्ते पाण्याखाली गेले? नाही, बहुतेक पाण्याखालीच आहेत। हे कचरा कधी नेणार तुम्ही टाकायला? कचरा जेव्हा पाणी कमी होऊ ना तेव्हा मग आम्ही परत गाड्या चालू करू आणि मग काढून घेऊ कचरा। नक्कीच हा जो पाऊस आहे पावसामुळे पूर्णपणे रस्ते जलमय झालेले आहेत आणि तोपर्यंत बरेच जे चाकरमानी आहेत त्यांना देखील खूप त्रास होतोय। काका, कुठे जायचंय तुम्हाला? मला कारगिलला जायचं। मग गाडी वगैरे नाही चालतच? चालत होतं, काय करायचं, बस बंद आहे त्याच्यामुळे चालत आहे आम्हाला। काय त्रास, काय कसा त्रास सहन करावा? हा त्रास म्हणजे काय, आता गाडी नाही तर त्रासच होणार ना। नक्कीच अनेक ठिकाणी गाड्या नाही आहेत, काही मुलं आहेत हे देखील चालतच प्रवास करतायत। तर कुठे जायचंय तुला? आणि कोचिंग क्लासेसला पण आज सुट्टी जाहीर केले, पण जायचं पण इम्पॉर्टंट आहे, अभ्यासचा कसं आहे। अच्छा, मग एरवी रिक्षाने येत असाल, आज चालतच? नाही, चालतच आहे। अच्छा, नक्कीच जे चाकरमानी आहेत, विद्यार्थी असतील किंवा कामगार वर्ग असेल, यांना रस्ते जलमय झाल्यामुळं पायीच प्रवास करावा लागत आहे। वाहन म्हणजे शहरातली प्रमुख रस्त्यावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। NDTV मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, विरार।